वर्क एनर्जी पॉवर. नो, व्हॉट इज वर्क. कोणत्याही मॅटरमध्ये जर एनर्जी भरायची असेल तर दोनच मेथड्स असतात. एक तर तिला हीट करा, नाहीतर त्याच्यावर वर्क करा. टेम्परेचर डिफरन्सच्यामुळं जी एनर्जी ट्रान्सफर होते त्याला काय म्हणतात, हीट. तर फोर्स लावून डिस्प्लेसमेंट केल्यामुळं किंवा प्रेशर देऊन व्हॉल्यूम चेंज केल्यामुळं जे एनर्जी ट्रान्सफर होते त्याला काय म्हणतात, वर्क. सो वर्क इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ड्यू टू अप्लाइड फोर्स प्रोड्युसिंग डिस्प्लेसमेंट ऑर अप्लाइड प्रेशर प्रोड्युसिंग चेंज इन व्हॉल्यूम. प्रेशर देऊन व्हॉल्यूम चेंज केल्यानंतर जे वर्क येते ते थर्मोडायनमिक्समध्ये ते आपण नंतर पाहूया. नाऊ, वर्क इज मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ड्यू टू अप्लाइड फोर्स प्रोड्युसिंग डिस्प्लेसमेंट. म्हणून जेवढं जास्त फोर्स अप्लाय केलं तेवढं जास्त वर्क, आणि जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट झालं तेवढं जास्त वर्क. देअरफॉर वर्क इज डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. डब्ल्यू स्क्वेअर वेक्टर एफ डॉट वेक्टर एस. हे तेव्हाच वापरायचं जेव्हा फोर्स कॉन्स्टंट असेल आणि ग्राफ असा येतो. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या ग्राफचा एरिया काय तो, वर्क. सपोज एफ एवढा फोर्स एखाद्या बॉडीवर लावला आणि एस एवढे डिस्प्लेसमेंट व्हायले. फोर्सच्या आणि डिस्प्लेसमेंटच्या मध्ये अँगल किती आहे, थिटा. तर आपल्याला वर्क कसं काढता येते, डब्ल्यू इक्वल टू एफ एस कॉस थिटा. कॉस थिटा असल्यामुळं वर्क तीन प्रकारचं येते, पॉझिटिव्ह वर्क, झिरो वर्क आणि निगेटिव्ह वर्क. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये ॲक्युट अँगल असेल तर पॉझिटिव्ह वर्क. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये अँगल 90 असेल तर झिरो वर्क. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर ऑप्टिव्ह अँगल असेल तर निगेटिव्ह वर्क. जर आपल्याला आय कॅप जी कॅप की कॅप फॉर्मॅटमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दिला असेल तर वर्क डन इज इक्वल टू डब्ल्यू इक्वल टू वेक्टर डब्ल्यू इक्वल टू एफ एक्स एस एक्स प्लस एफ वाय एस वाय प्लस एफ झेड एस झेड. आपण हे दोन्ही फॉर्म्युलेस इक्वेट करून एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू एफ एक्स एस एक्स प्लस एफ वाय एस वाय प्लस एफ झेड एस झेड बनवू शकतो. याचा यूज फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या मला अँगल काढण्यासाठी होतो, किंवा फोर्सचा डिस्प्लेसमेंटवर कंपोनंट एफ कॉस थिटा किंवा डिस्प्लेसमेंटचा फोर्सवर कंपोनंट म्हणजे एस कॉस थिटा काढण्यामध्ये होतो. तेच जर फोर्स कॉन्स्टंट नसेल तर डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॉट डी एस घेता येतं. आणि जर आपण इंटिग्रल काढून घेतलं, अँटी इंटिग्रल घेतलं तर डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ डॉट डी एस. देअरफॉर एफ इज इक्वल टू डी डब्ल्यू बाय डी एस. अशा प्रकारे आपल्याला फोर्सचा एक फॉर्म्युला लिहिता येतो, डी डब्ल्यू बाय डी एक्स आय कॅप प्लस डी डब्ल्यू बाय डी वाय जे कॅप प्लस डी डब्ल्यू बाय डी झेड के कॅप. जर फोर्स कॉन्स्टंट नसलं तर आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागतं. आणि अशा वेळेस काय येतं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ एक कर्व येतो, त्याच्या खालचा एरियासुद्धा वर्क येतं. नाऊ, एसआय युनिट ऑफ वर्क इज 1 न्यूटन मीटर और 1 जूल. 1 न्यूटन फोर्स लावून 1 मीटर डिस्प्लेसमेंट केलं तर जेवढं वर्क होतं त्याला म्हणतात 1 जूल. सीजेस युनिट ऑफ वर्क इज 1 डाइन सेंटीमीटर विच इज इक्वल टू 1 अर्ग. अँड 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. Work is a scalar physical quantity and it is also a derived physical quantity and has dimensions of m1, l2 and t minus 2. We can also say that dot product of force and displacement is called as work. Now energy. Capacity to do work is called as energy. There are two types of energies, fundamental energy and derived energy. There are four fundamental energies. Fundamental energy due to mass is called as gravitational energy. Fundamental energy due to charge is called as electromagnetic energy. And fundamental energy due to or a fundamental energy that provides binding energy to nucleons is called as strong nuclear energy. And fundamental energy responsible for nuclear decay or radioactivity is called as weak nuclear energy. Now all other form of energy which are derived from fundamental energies are called as derived energies. Listen, both work and energy have same unit and same dimensions. Work energy principle, it's very important principle. Work energy principle says that work done is equal to change in kinetic energy or work done is equal to change in potential energy. जेवढं आपण वर्क करतो तेवढं कायनेटिक एनर्जी चेंज होते, किंवा जेवढं आपण वर्क करतो तेवढं पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. जेव्हा आपण एखाद्या बॉलला ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत एफ एवढा फोर्स लावून एस एवढं डिस्प्लेस करतो तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही वन स्क्वेअरपासून हाफ एम व्ही टू स्क्वेअर एवढी चेंज होते. आणि आपल्याला सांगता येते वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू हाफ एम व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर. तर वर्क एनर्जी प्रिन्सिपलचं दुसरं स्टेटमेंट म्हणते की वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा पी ई इज इक्वल टू एम जी एच टू मायनस एच वन. जर आपण एखाद्या बॉडीला एच वन एवढ्या हाईटपासून एच टू हाईटपर्यंत लिफ्ट करत असाल ते कोणत्याही पातनं करा तर वर्क डन काय बनतं आहे, एम जी एच टू मायनस एच वन. एखाद्या ब्रिकला हॉरिझॉन्टल ब्रिकला जर आपण व्हर्टिकल करत असाल तर वर्क डन इज इक्वल टू एम जी एच टू मायनस एच वन होते. किंवा आपण एखाद्या चेनच्या एक्स एवढ्या पोर्शनला जर आपल्याला उचलायचं असेल तर वर्क डन इज इक्वल टू एम जी. एम इज नथिंग बट या सस्पेंडेड चेनचं मास अँड एच टू मायनस एच वन मीन्स एक्स बाय टू. त्या चेनच्या सस्पेंडेड चेनच्या सेंटर ऑफ मासपासून टेबलच्या सरफेसपर्यंतचं डिस्टन्स.
Now work done by conservative force and work done by non-conservative force. Conservative force is a force ज्याच्या अगेन्स्टमध्ये केलेलं वर्क चेंज इन पोटेन्शियल एनर्जी बनते आणि जे पाथवर डिपेंड राहत नाही, फक्त आणि फक्त इनिशियल आणि फायनल पॉईंटवर डिपेंड राहते. सो वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. जर आपण एखाद्या बॉडीला पॉईंट 1 पासून पॉईंट 2 पर्यंत नेत असाल आणि डब्ल्यू एवढं वर्क करत असाल, तर या पाथनं W1 एवढं वर्क होते, सेकंड पाथनं W2 एवढं वर्क होते आणि थर्ड पाथनं W3 एवढं वर्क होते. जर हे वर्क कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्टमध्ये होत असेल तर W1 इक्वल टू W2 इक्वल टू W3 असते, कारण कन्झर्वेटिव्ह फोर्समुळे केलेलं वर्क डन पाथवर डिपेंड नसते. सो कन्झर्वेटिव्ह फोर्सनं केलेलं वर्क पाथवर डिपेंड नसते आणि ते पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. सो डेल्टा W इक्वल टू डेल्टा P. एक्झाम्पल, वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स or work done against elastic and work done against elastic and spring force is a conservative force. जर आपल्याला एखाद्या स्प्रिंगला x1 पॉईंटपासून x2 पॉईंटपर्यंत जर ओढायचं असेल तर किती वर्क करावं लागते, तेवढं वर्क त्या स्प्रिंगच्या मधली पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होते. सो स्प्रिंगमध्ये स्टोअर झालेली पोटेन्शियल एनर्जी और x1 पॉईंटपासून x2 पॉईंटपर्यंत जर आपल्याला स्ट्रेच करायचं तर करावं लागलेलं वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f डॉट dx. फोर्ससाठी मायनस के एक्स लिहिता येते आणि इंटिग्रेशन घेतलं तर x1 टू x2 लिमिट्स ठेवल्यानंतर काय ते -1/2 इंटू के x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. किंवा जर आपण न्यूट्रल पॉईंटपासून जर ओढत असाल तर वर्क डन ऑर पोटेन्शियल जी इन स्प्रिंग इज इक्वल टू -1/2 के एक्स स्क्वेअर. नाउ वर्क डन बाय नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सनं केलेलं वर्क डन दुसऱ्या फॉर्ममधली एनर्जी बनून कन्वर्ट होऊन जाते. फॉर एक्झाम्पल हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी एक्सेट्रा. Like work done by frictional force is always converted into the form of heat energy. Work done by frictional force, work done by viscous force comes in the category of work done by non-conservative force. Non-conservative force च्या अगेन्स्टमध्ये केलेलं वर्क डन पाथवर डिपेंड राहते. सो W1 and W2 आर नॉट सेम. नाव पॉवर रेट ऑफ वर्क डन किंवा वर्क डन पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज पॉवर. टी एवढ्या टाईममध्ये W एवढं वर्क होत असेल तर एका सेकंदमध्ये किती वर्क होते त्याला काय म्हणतात, पॉवर. SI unit of power is joule per second. It is also called as watt. Now 1 horsepower is equal to 746 watt. Power is a scalar physical quantity, is a derived physical quantity, and its dimensions are m1 L2 T minus 3. Change in kinetic energy per unit time is also called as power. Change in potential energy per unit time is also called as power. And energy transfer per unit time is also called as power. We know dot product of force and displacement is called as work. तर वर्कच्या जागी वेक्टर f dot फॅक्टर s ठेवलं तर s/t काय ते v. डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम काय ते वेलॉसिटी. म्हणून पॉवरला आपण फोर्स आणि वेलॉसिटीच्या डॉट प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. पॉवर इज डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड वेलॉसिटी. त्याला काढायचं असेल तर आपण असं लिहितो, P इज इक्वल टू FV कॉस्टा. जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर पॉवर इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड वेलॉसिटी अँड P इज इक्वल टू FV कॉस्टा. कॉस्टा असल्यामुळे पॉवरचे 3 प्रकार असतात, पॉझिटिव्ह पॉवर, निगेटिव्ह पॉवर अँड झिरो पॉवर. जर फोर्स आणि वेलॉसिटीमध्ये ॲक्यूट अँगल असेल तर पॉझिटिव्ह पॉवर, जर फोर्स आणि वेलॉसिटीमध्ये ऑप्टिक्स अँगल असेल तर निगेटिव्ह पॉवर, आणि जर फोर्स आणि वेलॉसिटी एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर झिरो पॉवर. जर आय कॅप जी कॅप की कॅपच्या फॉर्मॅटमध्ये दिला असेल तर पॉवर इज इक्वल टू FX VX प्लस FY VY प्लस FZ VZ येतं. आणि आपण या दोन्ही इक्वेशन्सला इक्वेट केलं तर FV कॉस थीटा इज इक्वल टू FX VX प्लस FY VY प्लस FZ VZ येतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कधी लक्षात ठेवा वर्क डन आणि पॉवर झिरो राहतात, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स आणि वेलॉसिटी एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. बिकॉज थीटा इज इक्वल टू 90, वर्क डन इज इक्वल टू 0 अँड पॉवर इज इक्वल टू 0. ना व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जीज आणि त्याचे युनिट्स. हीट एनर्जीचं जनरली यूज केल्या जाणारा युनिट आहे कॅलरी. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.186 जूल. इट इज ऑल्सो रिटन ॲज 4.2 जूल. इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे पॉवर इंटू टाईम असते. पॉवर किलोवॅटमध्ये काउंट करतात आणि टाईम आवरमध्ये काउंट करतात. म्हणून इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे पॉवर इंटू टाईम म्हणजे किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवरला 1 इलेक्ट्रिक युनिट म्हणतात, जे असते 10³ जूल पर सेकंड इंटू आवरच्या जागी 3.6 इंटू 10³ सेकंड कॅन्सल. सो 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल. नाउ अनदर युनिट ऑफ एनर्जी इज क्वांटम युनिट. ॲटमशी वगैरे स्टडी करायचं असेल, ॲटम फोटॉन्सशी वगैरे स्टडी करायचं असेल तर आपल्याला एनर्जीचं खूप छोटं युनिट यूज करावं लागतं, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻19 कुलम इंटू 1 जूल पर कुलम कॅन्सल. सो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻19 जूल. नाउ लास्ट पॉईंट इज कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटमचं रिलेशन. वी नो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर
जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर मासनं मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर येतं हाफ एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय एम स्क्वेअर व्ही स्क्वेअरला पी स्क्वेअर येतात पी स्क्वेअर बाय 2m. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू पी स्क्वेअर बाय 2m. जर मास कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्ट इक्वल टू व्ही स्क्वेअर. जर व्ही कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्ट इक्वल टू मास. पण जर विषय मोमेंटमचा असेल आणि मोमेंटम कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. आणि जर मास कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्ट इक्वल टू मोमेंटमचा स्क्वेअर. वी नो इफ मास इज अ कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी इज डायरेक्ट इक्वल टू व्ही स्क्वेअर. So delta k by k is equal to 2 delta v by v, and if m is a constant then kinetic energy is directly equal to p square. Therefore delta k by k is equal to 2 into delta p by